मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्यांवर सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा। सगळ्या सोयऱ्यांबाबत सरकारनं अध्यादेश काढला तरच आंदोलन मागे घेऊ, अन्यथा मोठ्या संख्येनं मुंबईला धडकू असा इशारा मराठा बांधवांनी दिलाय। मनोज जरांगेंसोबत नवी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांची बातचीत केली आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलनं। सरकारने जरी आपल्या मागण्यासंदर्भातला पॉझिटिव्ह सिग्नल दिला असला तरी त्वरित अध्यादेश काढावा अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे आणि तसं जर नाही झालं तर उद्या 12 नंतर आपण मुंबईत धडकू असा इशारा दिलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी गावावरून आलेले मराठे आहेत, ते आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं आहेत, मराठवाड्यातनं आलेले आहेत, विदर्भातनं आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। सर, काय म्हणाल, सरकार अध्यादेश काढेल का? काढेल, 100% काढावा लागेल, कारण आतापर्यंत फक्त आम्हाला आश्वासनाचं गाजर दिलेलं आहे। जरांगे दादाच्या माध्यमातून आज 350 वर्षानंतर मराठ्यांना असं नेतृत्व मिळाले की निस्वार्थी नेतृत्व, आणि त्या नेतृत्वाच्या विश्वासावरती आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी मुंबईमध्ये विजयाचा गुलाल लावण्यासाठी सर्व मराठा बांधव आज या ठिकाणी आलेले आहेत। BA DED आहे, परंतु फक्त आरक्षणामुळे मी कमी पडतोय, शिक्षणात वगैरे मी कुठेही कमी पडत नाही। गरीब परिस्थितीतून मी शिक्षण घेऊन BA DED पूर्ण केलं आहे आणि हे सरकार फक्त आश्वासनाचं गाजर दाखवत आहे आणि मी जिद्द ठेवून आलोय, इथून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीच। जर अध्यादेश निघत नसेल तर मनोज दादा जरांगे पाटील जे सांगतील ते मराठा समाज त्यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभा राहील आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाहीये आणि आरक्षण आपण मिळवायचंच आहे। कॅमेरामॅन अनिल पवारसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।